बघा अशी केली मी कच्च्या केळ्याची मसाली भाजी. हे आपले 3 कच्चे केळे घेतले होते मी आणि अशी की आपली मसाली भाजी झालेली बघा. याला म्हणतात कच्च्या केळ्याची मसाली भाजी. नक्की करून बघा तुमच्या इथे. नमस्कार सगळ्याला, कशा आहात सगळेजण? मस्त असणार आहे. तर चला आज मी तुम्हाला आपल्या केळ्याची भाजी करून दाखवते. केळ्याची भाजी तुम्ही आम्ही नेहमीच करतो आणि तुम्ही सुद्धा नेहमीच करता. तर आज मी तुम्हाला वेगळ्या पद्धतीची केळ्याची भाजी करून दाखवेन. कशी करायची, काय करायचं तुम्हाला सांगणार आहे. नक्की तुमच्या घरी करून बघा, खाऊन बघा आणि कशी झाली ते मला कमेंट करून सांगा. तर आज मग करणार आहे केळ्याची भाजीचे गोळे आणि मग ते आपण सोडणार आहे आपल्या मसाल्यामध्ये. तर कसे करायचे तुम्हाला सांगतेच मी. चला मग करूया सुरुवात. आणि मेन म्हणजे ही भाजी की आगळी वेगळी भाजी आहे. आणि जर का तुमच्या इकडे समजा कच्चे केळ्या भेटत नसेल तर तुम्ही इकडं खानदेशामध्ये केळ्याची काही हे आहे तुम्ही आणून करू शकता. आणि आमच्या इकडे जे जळगाव खानदेशमध्ये राहत असतील त्यांना तर माहिती असेल भाजी कशी करतात आणि त्यांनी खाऊन सुद्धा बघितली असणार आहे. तर ही भाजी तुमच्यासोबत मी कधी शेअरच केली नाही, पण आज मला चला आज करूया, कारण की खूप दिवस झाले खाल्ली नव्हती. तर मला आज करून खाऊया आणि तुम्हाला सुद्धा दाखवूया. तर चला मग आता मी करते, तुम्ही बघा आणि कशी वाटली ते मला सुद्धा कमेंट करून सांगा. चला मग 3 केळं आता केळ्याची भाजी करणार आहे. जशी भाजी करतो तशी कशी करता काय तुम्हाला सांगणारच मी गोळा वाटून. चला मग करूया सुरुवात. आता एक काटून घेते मी. बघा आपण चिरू चिपळायला भेटू आपण. तर एवढं खोबरं घेतलेलं आहे आपण, एवढा कांदा घेतलेला आहे. जसं म्हटलं खोबरं आणि कांदा आपण भाजून घेऊ. बघा हे आहे केळं. आपण ते केळं मी आता शिलून घेते गेले, हे आपण उकळून घेतले होते ना म्हणून. हे बघा असे साल काढून घेते आपल्याला. हे की मी उकळून घेतले आणि तुम्ही सुद्धा अशी करू शकता. भाजी एकदम मस्त होती याची. पुरी साल काढून घेते. आता हा गोळा पटकनशी पाट्या वाटून आणते. या चांगलं बारीक करून घेऊ आपण. आता मस्त याला बारीक करून घेते. नंतर आपण टाकायला आपलं चटणी मीठ तिखट सगळं सामान पहिले बारीक करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. आपली चटणी टाकून याच्यात केलं की मीठ टाकून थोडीशी हळद आणि चांगलं काढून घेते एकदाच. तेल याच्यामध्ये टाकणार आहे. ते चांगली तपू दे आपण आणि तपल्यावरती भेटूया. आपल्याला असे मस्त लहान लहानसे असे गोळे करून घ्यायचे याचे आणि आपण तेलात सोडणं आहे. तेल तपू देणार आहे आपण. तेल तपल्याच्यानंतर आपण टाकणार आहे. यात आपल्याला जास्त माल मसाला टाकेल नाही आहे, कारण की आपल्याला माल मसाला टाकणार नाही आहे म्हणून. आणि तर 3 आलू घ्यायले आपण. एक खेळ शिलून त्याची आपल्या काप करून तळून घ्यायची आहे. आपण तेलाचा सुद्धा वास यायला आलेला आहे. तुम्ही असाल तर तू वैभव का तळायला लागली, तर आपली याच बघीने आपल्याला भाजी फोडणी द्यायची आहे. आपल्याशी फुटू देणार चांगले. त्याला खूप वास यायला म्हणून खाली उतरला म्हणून. वर चिर केलेली चांगली होऊ द्यायची आपल्याला. झाल्याच्यानंतर तुम्हाला दिसते ते आपण आलू करून घेणार आहे अजून. आता आपण तेल टाकून घेऊया. तर आपले आलू सुद्धा झालेले आहे. मला लागेल थोडं टाका, तेवढं मला लागेल थोडं टाकणार आहे. ते तुला चांगलं आपण आपले आलूही मस्त झालेले आहे तेलामध्ये. आलू
आता जास्त ठेवू द्यायचं नाही याला. चटणी टाकू आपण. आपला मसाला आहे तो टाकूया. गरम मसाला चांगलं ठेवून घेऊया. मग याच्यात आता आपला जे आपण लसूण बारीक टाकायला पाटायचं तो गॅस बारीक करून घेऊया. मग टाकू आपला कांद्याचा गोळा. कांदा पण टाकून घेऊ आपला खोबऱ्याचा गोळा. चांगलं द्यायचं आपल्याला. चांगलं त्याच्यावर भाजून त्याचा मिक्स आपलं जास्त गुळाचं पाणी देखील टाकलं बसतं. थोडंसं जास्त नाही टाकायचं. जरा शिजू देऊया. आपले आलू चांगले आलू उभून येतो. काय झालं? गरम गरम हा किती गरम 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 आहे. तुम्हाला लागेल तेवढी भाजी करा आणि मला लागेल तेवढं तुम्ही करणार आहे. काय रे बाळा? भाजी नाही करणार ते. जसं की आपले आलू आहे हे जे शिजणार आहे थोडंसं पाण्यात सोडूया. तेलात तर होईल ते पण मग थोडंसं आपले केळाचे सुद्धा शिजणार आहे म्हणून टाकू. चवीप्रमाणे मीठ. जास्त मीठ टाकत आपलं कारण की आपण ऑलरेडी आपण केळामध्ये मीठ टाकलं. सांभार घे बेटा. चांगला बदल द्यायचा आपल्याला. सांबार टाकून घेतला आपण म्हणजे कोथिंबीर टाकून घेतलेली. जसं की आपल्या भाजी यायला गद शिजते आपण परत आपले गोळीचे टाकूया. केळाचे गोळे शिजायला भाजी टाकायचे. टाक आपले हे गोळे. एकदम मस्त लागते भाजी. नक्की करून बघा तुझ्या घरी. मग कशी झाली मला सुद्धा सांगा. आम्हाला खूप आवडते. सगळे नवीन रेसिपी दाखवते तुम्हाला खूप. 5 मिनटं होऊ द्यात आपण. मग आपली भाजी तयार होईल. बघा अशी काय आपली भाजी झालेली आहे. एकदम मस्त अशी गोळ्याची. बघा नक्की तुमच्या घरी करून बघा तुम्ही. आलू केळाचे काय? आलू केळाची एकदम मस्त भाजी होती. खायला सुद्धा चवदार होती. घरी नक्की करून बघा आणि कशी वाटते ते सुद्धा मला सांगा तुम्ही कमेंट करून. तर चला मग आता इतका जास्त काम टाकेल नाही आहे. जेवढं पाहिजे तेवढं टाकेल आहे. आणि मेन म्हणजे तर बेसन पिठाचा वापर काहीच करेल नाही आपण म्हणूनच. चला मग. तर कशी वाटली भाजी बघितली असणार तुम्ही ना. तर चला मग आता व्हिडिओ कसा होता नक्की कमेंट करून सांगा. नवीन कोणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक असेल तर फॉलो करायला विसरू नका बरं का. तर चला मग सगळ्यांना हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मला.